भाजपा उमेदवाराची आणि भाजपाची अशी इच्छा होती की एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी असे दोन उमेदवार असले तर काँग्रेसचा मतदानाचा टक्का आपोआप कमी होईल. त्या दृष्टीने त्यांची पावलं आता ते बिनधास्त होते. परंतु भाजपला सुशीलकुमार शिंदे किती कसलेले राजकीय नेता आहेत याची जराही चुणूक सुरुवातीच्या टप्प्यात दिसली नाही. ते गाफील राहिले आणि त्याचा फायदा सुशीलकुमार शिंदेनी कशा पद्धतीने उचलला त्यांच्या मुत्सद्देगिरीला खरं तर दाद दिली पाहिजे. म्हणजे व्यूहरचनेमध्ये भाजपा पहिल्याच झटक्यामध्ये कमी पडली. या जिल्ह्याचा आमदार असलेला नेता या जिल्ह्याचा आमदार आहे हे सांगायला राम सातपुते पहिल्यांदा कमी पडले. सोलापूर लोकसभा मतदारसंघातली निवडणूक भाजपनं मुद्द्याची ठेवलेली नाही, ही भाजपची चूक आहे. तर पाणी तर सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं तो मुद्दा सांगताय, अरे किती गंभीर आहे की आपल्याला 6-6 दिवस पाणी येत नाही आणि महाराष्ट्रातलं 129 टीएमसी पाणी असलेलं धरण तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि आपण शहराला रोज पाणी रोजच जाऊ दे, एक दिवसाआड सुद्धा आपण पाणी पुरवठा करू शकत नाही. म्हणजे मी लोकांमध्ये गेलो आणि त्याला प्रश्न विचारले की काय म्हणते तुमची निवडणूक, काय चालू आहे, तुम्हाला काय वाटतं. त्यावेळेला त्यांच्या तोडून सुद्धा धर्माचाच मुद्दा आग्रहाने पुढे येताना दिसतो आहे. उपरा उमेदवार की स्थानिक उमेदवार हाच मुद्दा मोठ्या प्रमाणावर जे भावनिक मुद्दे आहेत तोच मुद्दा त्यांच्या तोंडातून बाहेर येताना दिसतो आहे. नमस्कार, मी तुषार कलबुर्गी. द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत. तिसऱ्या टप्प्यातलं ही निवडणूक आहे. तिथे काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांची सभा झाली आणि आणखी एक इंटरेस्टिंग घडामोड अशी झाली की तिकडे सुरुवातीला वंचितने राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. पण राहुल गायकवाड यांनी मतविभाजन होईल, दलित मतांचं विभाजन होईल हे सांगत आपली उमेदवारी त्यांनी विड्रॉ केली. या दोन घडामोडीनंतर आता सोलापुरातली राजकीय परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राजकीय पत्रकार दत्ता थोरे सर. सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार, धन्यवाद. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की वंचितचे राहुल गायकवाड यांनी आपली उमेदवारी मागे घेत काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आणि तिथे सध्या एमआयएमचाही उमेदवार नाहीये. याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना होईल का? कारण मागच्या वेळी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात साधारण 2.25 लाख मतं घेतली होती. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा देशामध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीनं चर्चेला आलेला लोकसभा मतदारसंघ आहे. कारण ते सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी राज्यपाल यांचं होम पिच आहे. त्यामुळं संपूर्ण देशाचं या लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष होतं. आणि त्यात आणखी महत्वाची गोष्ट अशी होती की गेल्या 1 वर्षापासून सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या ज्या 3 वेळा आमदार आहेत त्यांनी स्वतःला लोकसभेचा उमेदवार म्हणून प्रोटेक्ट केलं होतं आणि त्या लोकसभा लढणार अशा हिशोबाने 1 वर्ष वावरत होत्या. आणि योगायोगानं त्यांच्या या भूमिकेला मान्यता देताना पक्षानेही त्यांना लोकसभेचा उमेदवार केलं आणि काँग्रेसचा उमेदवार म्हणून त्या रिंगणात आल्या. ज्यावेळेला त्या रिंगणात आल्या आणि लोकसभेमध्ये रंगत आली त्यावेळेला त्यांच्यासमोर भाजपनं राम सातपुते नावाच्या माळशिरस मतदारसंघातील आमदार असलेल्या उमेदवाराला लोकसभेची उमेदवारी दिली पक्षाकडून. आता या दोघांमध्ये तिसरा कोण अशी एक चर्चा सोलापूरमध्ये होती. कारण मागच्या वेळेला या दोघांमध्ये तिसरा म्हणून वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीचे उमेदवार माननीय प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू हे उमेदवार म्हणून आले. आणि या मतदारसंघामध्ये गेल्या वेळेला खूप चर्चा झाली, घमासान झालं आणि ती निवडणूक अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेली होती. याही वेळेला वंचित बहुजन आघाडी आणि सोलापूरमधून 2 आकडी नगरसेवक देणाऱ्या एमआयएमची परिस्थिती काय असेल अथवा ते काय भूमिका घेतात याकडे सोलापूरवासियांबरोबर संपूर्ण देशाचं लक्ष होतं. भाजपा उमेदवाराची आणि भाजपाची अशी इच्छा होती की एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी असे 2 उमेदवार असले तर काँग्रेसचा मतदानाचा टक्का आपोआप कमी होईल. त्या दृष्टीने त्यांची पावलं आता ते बिनधास्त होते. त्यातली आश्चर्याची गोष्ट अशी होती की बाळासाहेब आंबेडकर यांना गेल्या निवडणुकीमध्ये 1,70,000 पेक्षा जास्त मतं पडलेली होती. एमआयएम स्वतंत्र उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र उमेदवार हे 2 उमेदवार रिंगणात असणं हे काँग्रेसला कदापि परवडणारं नव्हतं आणि भाजपसाठी मात्र ते अत्यंत फायद्याची गोष्ट होती.
परंतु भाजपला सुशीलकुमार शिंदे किती कसलेले राजकीय नेता आहेत याची जराही चुणूक सुरुवातीच्या टप्प्यात दिसली नाही. ते गाफील राहिले आणि त्याचा फायदा सुशीलकुमार शिंदेनी कशा पद्धतीने उचलला, त्यांच्या मुत्सद्देगिरीला खरं तर दाद दिली पाहिजे. आपल्याबरोबर जी दुर्घटना एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने केली, ती आपल्या मुलीबरोबर येऊ नये म्हणून त्यांनी ज्या राजकीय चाली खेळलेल्या आहेत, त्यात ते कमालीचे यशस्वी झालेले आहेत. उदाहरणच द्यायचं असेल तर एमआयएमचं उत्तम उदाहरण देता येईल. एमआयएम जितकं भाजपला टार्गेट करतं तितकं ते काँग्रेसलाही आतापर्यंत टार्गेट करत आलेलं आहे. आणि एमआयएमचे 13 नगरसेवक सोलापूर महापालिकेमध्ये होते. याचा अर्थ त्यांची ताकद मोठ्या प्रमाणावर आहे हे नाकारता येत नाही. परंतु सोलापूरमध्ये एमआयएमनं उमेदवारच दिला नाही, हे सुशीलकुमार शिंदेच्या राजकीय खेळीचं सगळ्यात मोठं यश. आणि दुसरी गोष्ट, वंचित बहुजन आघाडीनंही उमेदवार देऊ नये अशी इच्छा काँग्रेसनं व्यक्त केली होती. त्या दृष्टीने पावले उचलली गेलेली होती. परंतु तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी राहुल गायकवाडला उमेदवारी घोषित केली आणि ते उमेदवार झाले. परंतु सुशीलकुमार शिंदेच्या राजकीय चालीचं इथं दुसऱ्यांदा कौतुक करावं लागेल की त्यांनी उमेदवार घोषित पक्ष मॅनेज नाही करता आला तरी चालेल, परंतु त्यांनी घोषित केलेल्या उमेदवाराला चांगल्या खुबीनं मॅनेज केलं आणि इतक्या खुबीनं मॅनेज केलं की त्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला. 2 आरोप केले त्यांनी की मला लढायला मैदान दिलं, मला लढायला हत्यारं दिली, बंदुका दिल्या पण गोळ्याच दिल्या नाही, बारूद दिला नाही, असा त्यांचा आरोप होता. आणि त्यांचा दुसरा आरोप होता की मी उमेदवार असल्यानं आंबेडकरी विचारधारेला पूरक असलेल्या भाजपला फायदा होतो आहे हे मला स्पष्टपणे दिसतं आहे, म्हणून मी माझी उमेदवारी मागे घेत आहे असं त्यांनी व्हिडिओ जारी करून सगळ्या जनतेला सांगितलं आणि त्यांनी माघार घेतली. माघार घेतली हे बरोबर आहे त्यांनी. परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी राहुल गांधीची सोलापुरात सभा झाली आणि त्यांच्या त्या सभेमध्ये ते काँग्रेसच्या स्टेजवर गेलेले आहे. जे त्याला स्टेजवर आणण्यात सुद्धा सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना यश आलं. तर आंबेडकरी जनतेला काय सांगायचं आहे हे त्यांनी नेमक्या पद्धतीने सांगितलं आणि दोन्ही पक्षांना खिशात घातलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि त्यांच्या त्या मुत्सद्देगिरीचं ते यश. वंचित बहुजन आघाडी एखादा उमेदवार मॅनेज झाला किंवा एखाद्या उमेदवाराने ऐन वेळेला माघार घेतली तर ती वंचित बहुजन आघाडी कसं सहन करेल. मग त्यांनी काय केलं, आतिश बनसोडे नावाच्या एका नवख्या उमेदवाराला पाठिंबा घोषित केला. परंतु तोपर्यंत गाडी एवढी पुढे गेली होती की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं माघार घेतले हे लोकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरलं होतं की त्याचा काही फायदा फारसा वंचित बहुजन आघाडी आणि त्या आतिश बनसोडे दोघांनाही होईल असं वाटत नाही. पण हे शिंदे घराण्याच्या किंवा शिंदेच्या राजकारणाचं सगळ्यात मोठं यश म्हणावं लागेल. त्यांनी आपल्या भूमिकेला विचारधारेला मानणाऱ्या दलित आणि मुस्लिम याच्या वाटेकरी होईल असा कोणताही उमेदवार रिंगणात होऊ दिलेला नाहीये. ते मतदान भाजपला जाणार होतं, त्यांनी ते रोखलेलं आहे. त्याचा फायदा जो भाजपला होणार होता तो त्यांनी रोखलेला आहे आणि आपसुकच ती सगळी मतं दलित मुस्लिमांची काँग्रेसच्या दिशेने पडण्याची दाट शक्यता आहे. सर, दुसरा प्रश्न राम सातपुतेंबद्दल आहे. बाहेरचा उमेदवार म्हणून सातपुतेंचे विरोधात प्रचार केला गेला सुरुवातीपासूनच. तर या प्रचाराला राम सातपुते कसं उत्तर देत आहेत? बाहेरचा उमेदवार या प्रचाराचा राम सातपुतेंना फटका बसू शकेल का? भाजपनं राम सातपुतेनं उमेदवारी घोषित केली. त्याच्या आधी भाजपनं कुणाला उमेदवार म्हणून मैदानात उतरावायचे याच्यावर मोठ्या प्रमाणावर सोलापूरमध्ये चर्चा झाली, अगदी पक्ष पातळीवर सुद्धा. परंतु स्थानिक पातळीवरच्या कुठल्याही उमेदवाराला उमेदवारी घोषित न करता त्यांनी राम सातपुते यांना उमेदवारी घोषित केली. राम सातपुते यांची उमेदवारी घोषित केल्या काँग्रेसनं हा उपरा उमेदवार, हा बाहेरचा उमेदवार अशी भाषा वापरायला सुरुवात केली. मुळात राम सातपुते 5 वर्षापूर्वी सोलापुरात आलेले आहेत जिल्ह्यामध्ये आणि त्यांनी पहिल्यांदा माळशिरस विधानसभा लढवली आणि माळशिरस विधानसभेचे ते आमदार आहेत. आपल्याला उमेदवारी घोषित झाल्यानंतर राम सातपुतेंनी पहिली कृती ही करायला पाहिजे होती की मी तुमच्या जिल्ह्याचा आमदार आहे, मी तुमच्या जिल्ह्यातून जिल्हावासियांनी निवडून दिलेला आमदार आहे. परंतु ही प्रतिमा रुजवायला भाजप आणि स्वतः राम सातपुते हे दोघेही कमी पडलेले आहेत. त्यांनी उपरा या उमेदवाराचं स्वागत करत असताना अथवा त्याचा सामना करत असताना आम्ही उपरे नव्हे हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याहीपेक्षा सुशीलकुमार शिंदे कुठे सोलापूरचे आहेत असा एक जुना सुशीलकुमार शिंदेचा व्हिडिओ काढला आणि आमचे पूर्वज उस्मानाबादचे ते पोट भरण्यासाठी सोलापुरात आले आणि आम्ही सोलापूरवासी झालो अशा पद्धतीचा सुशीलकुमार शिंदेचा व्हिडिओ काढून सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्येवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला. खरं तर असं व्हायला नको होतं, परंतु ते दुर्दैवानं झालं. व्यूहरचनेमध्ये भाजपा पहिल्याच झटक्यामध्ये कमी पडली.
या जिल्ह्याचा आमदार असलेला नेता या जिल्ह्याचा आमदार आहे हे सांगायला राम सातपुते पहिल्यांदा कमी पडले. दुसरी गोष्ट, त्यांनी शिंदेवर अटॅक करत असताना तुम्ही सुद्धा उपरेत आहात अशी भाषा वापरत. आता शिंदेचा जन्म इथला आहे, ते सोलापुरात जन्मलेले आहेत, त्यांचे पूर्वज वगैरे बाहेरचे होते. त्यात प्रणिती शिंदे 3 टर्म आमदार आहेत, त्या सोलापूरच्या म्हणूनच त्यांचा नावलौकिक आहे. ही सगळी प्रतिमा त्यांची बाहेर सोलापूरच्या बाहेर सुद्धा सोलापूरचे सुशील कुमार शिंदे म्हणून आहे. त्यामुळे त्यांना उपरा ठरवण्याचा त्यांनी जो केविलवाणा प्रयत्न केला तो त्यांच्या थोडासा अंगलट आला. खरं तर हे राम सातपुतेंना फार चांगल्या पद्धतीनं रुजवता आलं असतं, कारण त्यांचे आई वडील हे ऊसतोड कामगार आहेत आणि मी ऊसतोड कामगारांचा मुलगा आहे. ऊसतोड कामगारांचा मुलगा असेल तर माझे आई वडील सुद्धा या जिल्ह्यात काम केलेले आहेत हे त्यांनी दुसऱ्या टप्प्यात सांगितलं. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांची भूमिका अशी होती की या जिल्ह्यामध्ये माझ्या आईवडिलांच्या कष्टाचा घाम गळालेला आहे आणि त्यांनी ते सावरण्याचा भरपूर प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत हे बाहेरचे उमेदवार, हे उपरे उमेदवार हे सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर रुजलं होतं की त्याला तोंड देत असताना भाजपाच्या स्थानिक नेत्यांना नाकी नऊ आलेले आहेत. त्यांना खूप त्रास झालेला आहे आणि त्यातून भाजपा लवकर सावरूच शकले नाही आणि त्याचा थोडाफार फटका राम सातपुतेला किंचित बसलेला. सोलापूरमध्ये एक आमदार स्वतः प्रणिती शिंदे वगळता बाकी सर्व आमदार महायुतीचे आहेत. त्यामुळे आमदारांच्या बाबतीत तरी पारड जड आहे असं म्हणावं लागेल. यावर काय म्हणाल? आकड्यांच्या गणितामध्ये आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला सोलापूर मतदारसंघ हा भाजपला अत्यंत पूरक मतदारसंघ होता आणि आहे. लोकसभा निवडणुकीचे उमेदवार घोषित होईपर्यंत सोलापूरचे सगळे सर्वे रिपोर्ट तपासले तर इथून भाजपाचा उमेदवार सहजपणे निवडून येईल असेच सगळे सर्वे रिपोर्ट होते. आणि त्यातला सगळ्यात मोठा ठोकताळा हाच होता की सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या 6ही विधानसभा मतदारसंघांमध्ये जर आकडेवारी नजर मारली तर त्यातले 5 विधानसभा मतदारसंघावर भाजपचे आमदार आहेत आणि स्वतः प्रणिती शिंदे ज्या आहेत त्या काँग्रेसच्या एकट्याच आहेत. आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघ जो आहे त्या विधानसभामध्ये अजित पवार गटाचे यशवंत माने हे आमदार, म्हणजे भाजपचे 4 आणि मोहोळचे 5 असं संख्यांच्या तुलनेमध्ये आकड्यांच्या गणितामध्ये काँग्रेसला सगळ्यात मोठा फटका आहे असंच मोठ्या प्रमाणावर चित्र होतं. त्यामुळे आता प्रणिती शिंदेचं कसं होईल अशी चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली. किंबहुना त्या अडचणीतच आहेत असं म्हटलं जायचं. परंतु ज्या वेळेला उमेदवारी घोषित झाल्या त्यावेळेला हळूहळू चित्र बदलायला सुरू झालं की स्थानिकचं वारं, आमचा आमदार आमचा खासदार, आमच्या जिल्ह्याची लेक अशा पद्धतीचे शब्द सुरू झाले. या शहराची लेक. आणि मग हळूहळू वातावरण बदलायला लागलं. सगळ्या आमदारांना स्थानिक पातळीवर हे सांगत असताना भाजपचा खूप त्रास झाला. भाजपचे 4 आमदार आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सचिन कल्याण शेट्टी भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत, ते अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सुभाष देशमुख माजी मंत्री हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. जयकुमार देशमुख हे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. समाधान अवताडे हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आणि यशवंत माने जे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे अजित दादा गटाचे आमदार आहेत. यांचे सगळे स्थानिक पातळीवर सांगत असताना यांना लोकांनी प्रश्न विचारले आहेत, आम्ही उपऱ्या माणसाला मत का द्यायचं. आणि मग हळूहळू त्याची एवढी चर्चा झाली की त्यांना उत्तरं देता नाकी नऊ आलेले आहेत. त्यांची अडचण झालेली आहे. आणि मग हळूहळू वातावरण इतकं बदलत गेलं की या एकाच मुद्द्यावर एकाच त्याच्यावर आणि प्रत्येक मतदारसंघांमध्ये काही स्थानिक प्रश्न अशा विचित्र पद्धतीचे होते की तिथं भाजपला अडचणी निर्माण झाल्या. जसे की आता तुम्हाला सांगता येईल, दक्षिण सोलापूर मतदारसंघ जो होता, जो सुभाष देशमुख यांचा विधानसभा मतदारसंघ आहे, तिथं सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीवरून गेल्या 1 वर्षापासून घमासान युद्ध सुरू. धर्मराज काडादी यांच्या मालकीचा कारखाना दक्षिण सोलापूर तालुक्याच्या आर्थिक केंद्रबिंदू आहे आणि या सहकारी साखर कारखान्याची चिमणी विमानसेवेला आडवी येते म्हणून या भाजप सरकारनं न्यायालयाच्या आदेशाने ती चिमणी पाडून टाकली. परंतु त्याचा सगळा रोष स्थानिकांचा हा भाजप पक्षावर गेला. तिथं त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण झालं. त्याला लागून असलेल्या उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विजयकुमार देशमुख आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि मार्गदर्शक धर्मराज काडावी या दोघांमध्ये घमासान झाले. तिथं त्यांना पोकळी निर्माण झाली.
मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाबरोबर जरी आमदार गेलेले असते तरी त्या आमदारांची सारी सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहेत ते तिसरे आहेत. त्या माणसाचं नाव आहे माजी आमदार राजन पाटील. आणि तेही अजित पवार गटाबरोबर असले तरी राजन पाटील हे अजित पवार गटाला किती मदत करतील याच्याबद्दल शाश्वती होती. आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये काँग्रेसनं स्थानिक जे नेते आहेत छोटे 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 त्यांना हाताशी धरलं. अगदी काल परवापर्यंत अभिजित पाटील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन हे काँग्रेस बरोबर होते. आज ते भाजपच्या स्टेजवर आहेत. 2 दिवसापूर्वीची ही मूव आहे की भाजपनं त्यांना विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नेमू अशी धमकी देऊन आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु इतके दिवस त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला तर काय करणार आहात तुम्ही? म्हणजे त्यांनी काँग्रेसचा पंजा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये महिनाभरापासून असा पेरलेला आहे. आणि आता 2 दिवसात त्यांची बदललेली भूमिका लोकांपर्यंत कशी पोहोचेल हा चिंतेचा विषय आहे. भगीरथ भालके माजी आमदार भारत भालके नाना यांचे चिरंजीव ते काँग्रेस बरोबर आहेत. काळुंगे नावाचे एक स्थानिक पातळीवरचे नेते आहेत ते भाजप बरोबर आहेत. असं प्रत्येक मतदारसंघांमध्ये बघा. एक उत्तर सोलापूर मतदारसंघामध्ये महेश खोटे नावाचा सुशीलकुमार शिंदेपासून फुटलेला एक नेता पुन्हा त्यांच्या बरोबर गेलेला आहे. अशोक निंबर्गी नावाचे एक नगरसेवक दबंग नगरसेवक आहेत ते भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले आहेत. दक्षिणमध्ये माजी आमदार दिलीप माने हे जे होते शिवसेनेबरोबर ते आता काँग्रेस बरोबर गेलेले आहेत. तिथले स्थानिक नेते सुरेश आसापुरे हे काँग्रेस बरोबर गेलेले आहेत. असं प्रत्येक मतदारसंघात झालेलं आहे. बाळासाहेब शेळके हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. असे छोटे 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 नेते सुशीलकुमार शिंदेनी आपल्या बाजूने ठेवले. मध्य विधानसभा मतदारसंघ जो प्रणिती शिंदेचा बालेकिल्ला समजला जातो तिथेही सुशीलकुमार शिंदेनी आडम मास्तर जे 3 टर्म आमदार राहिलेले आहेत आणि कम्युनिस्ट नेते आहेत त्यांना आपल्या बाजूने वळवण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळवलेलं आहे. एमआयएमनं त्यांनी आधीच आपल्या बाजूने घेतलं होतं. तर असं स्थानिक पातळीवरचे छोटे 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 मोठे नेते एकत्र करून काँग्रेसनं आपली ताकद आणखी वृद्धिंगत केली, वाढवली आणि मजबूत केली. आणि आज आपण चित्र पाहतो आहोत त्यांच्या या वेगळ्या वेगळ्या प्रयत्नामुळे ते मजबूत पोहोचले. सर पुढचा प्रश्न असा आहे की धैर्यशील पाटलांनी एक वक्तव्य केलं होतं की बीडचं पार्सल बीडला परत पाठवू अशी टीका केली होती. तर हे मोहिते पाटील विरुद्ध राम सातपुते ही लढाई कशी आहे आणि मोहिते पाटलांची ताकद सोलापूरमध्ये किती आहे? मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातलं एक मोठं नाव आहे. शंकरराव मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आणि आता त्यांची तिसरी पिढी रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील ही राजकारणामध्ये आहे. त्यांचा जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा दबदबा आहे. जरी ते अकलूजला राहत असले आणि माळशिरस तालुक्यातच त्यांचं मोठ्या प्रमाणावर राजकारण विकसित झालेलं असलं तर एक गोष्ट अजिबात विसरता कामा नये की ते राज्याचे दीर्घकाळ मंत्री राहिलेले आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं मोहिते पाटील घराण्याचे प्रतापसिंह मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे खासदार झाले होते. ते सोलापूर जिल्ह्याचे खासदार होते आणि निवडून आलेले खासदार होते. आणि दीर्घकाळ 30-40-50 वर्ष राजकारणात असलेलं हे घर त्यांच्या जिल्ह्यावर वकूब असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. त्यांच्या 2 संघटना होत्या. एक होती जय प्रताप युवा मंच नावाची आणि ही मोठी संघटना होती. विजयसिंह मोहिते पाटील आणि प्रतापसिंह मोहिते पाटील या दोघांच्या नावानं ती संघटना आली होती. तिच्या जिल्हाभर शाखा होत्या. अगदी सोलापूर जिल्ह्यातल्या गावागावात त्यांच्या शाखा पोहोचलेल्या होत्या. आणि दुसरी जनसेवा नावाची एक त्यांची संघटना होती मोहिते पाटलांची आणि ती जनसेवा संघटना सुद्धा तिच्या शाखा सुद्धा जिल्हाभर पोहोचलेल्या होत्या. म्हणजे पक्षीय पातळीवर पक्षाचं काम करत असताना स्वतःच्या घराण्याचा वकूफ कसा ठेवायचा हे त्यांनी चांगल्या पद्धतीनं अशा वेगवेगळ्या संघटना काढून रुजवलं होतं. याशिवाय जिल्हा बँक असेल, जिल्ह्याचं राजकारण ज्या जिल्हा बँकेतून होतं त्याच्यावर त्यांचा वर्चस्व होता. जिल्हा दूध संघ असेल त्यांच्यावर त्यांचा वर्चस्व होता. म्हणजे जिल्ह्याच्या अनेक घडामोडीमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावर ठसा होता. एक गोष्ट खरी आहे की मॅच्युअल अंडरस्टँडिंग होतं. शिंदे जितका काळ सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकारण करतात तितकाच काळ मोहिते पाटलांचं राजकारण किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त काळ शंकररावांपासून जर धरलं तर मोहिते पाटील घराण्याचं राजकारण आहे. शिंदे साहेबांनी कधी सोलापूर शहराच्या बाहेर ग्रामीणमध्ये मी लक्ष घालणार नाही आणि मोहिते पाटलांनी आम्ही ग्रामीणमध्ये लक्ष घालू पण शहरात लक्ष घालणार नाही असं एक मॅच्युअल अंडरस्टँडिंगने एकमेकाला पूरक अशा पद्धतीचं राजकारण दीर्घकाळापर्यंत केलेलं आहे. पण असं असलं तरी कंत्राटदारी कार्यकर्ते सांभाळणं असेल,
अथवा खाजगी संघटना जनसेवा आणि विजय प्रताप सारख्या वाढवणं असेल, अथवा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकमेकांच्या घरी जाणं, मतदारसंघात जाणं, भेटणं, कार्यकर्त्यांचं असं नेटवर्क तयार करणं असेल, याच्यातून त्यांची जिल्ह्यावर मांड आहे हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. आणि धैर्यशील मोहिते पाटलांना राम सातपुते यांचा राग अथवा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा राग मोहिते पाटील घराण्याला असणं हे स्वाभाविक आहे. हे दोनही आमदार आणि खासदार झाले. राम सातपुते आमदार झाले आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार झाले. यांना निवडून आणण्यामध्ये दोघांनाही मोहिते पाटील घरांचा सिंहाचा वाटा आहे. किंबहुना सगळीकडून जरी मायनस झाला तरी माळशिरस तालुका खासदारकीला निंबाळकरांना एवढं मोठं लीड देईल की त्या एकट्या लीडवर तुम्ही खासदार व्हाल असं मोहिते पाटलांनी सांगितलं होतं आणि त्यांनी सत्य करून दाखवलं. एका रात्रीमध्ये राम सातपुतेंना माळशिरस विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी भाजपनं दिली आणि एका रात्रीत त्यांना मोहिते पाटलांनी कसली कुरकुर न करता निवडून आणलेलं आहे. 5 वर्ष निवडून आल्यानंतर 5 वर्ष या लोकांनी मोहिते पाटलांबरोबर ज्या पद्धतीने ट्युनिंग साधायला पाहिजे होतं, समन्वय साधायला पाहिजे होता, त्या पद्धतीने साधलेला दिसत नाही. किंबहुना माळशिरस तालुका आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील घराण्याचे जे विरोधक आहेत, मग ते पक्षातले असोत अथवा पक्षाबाहेरचे असोत, या सगळ्यांना हे वारंवार भेटत राहिले, त्यांना एंटरटेन करत राहिले, त्यांच्याशी चर्चा करत राहिली. त्यामुळे मोहिते पाटील या दोघांपासून दुरावले. यांनी काही सुचवलं असेल तर अमान्य झाले असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे दोघांमध्ये अशी दरी पडत गेली, ती इतकी वाढत गेली आणि आता उमेदवारीच्या मुद्द्यावर तर ते मोठ्या प्रमाणावर दरी एकदम अशी वाढत गेली. रणजितसिंह नाईक निंबाळकर ज्या वेळेला मोहिते पाटील घराण्याचा विरोध झाला त्यावेळेला मोहिते पाटलांची समजूत काढण्यासाठी ते स्वतः गेलेले नाहीये. पक्षाचे ज्येष्ठ नेते गेले, पक्षाचे ज्येष्ठ नेते मोठ्या प्रमाणावर गेले, परंतु ते गेलेले नाही. अशा मनाच्या दऱ्या वाढत गेल्यामुळं एकमेकाबद्दलची मनं कलुषित झाली आणि त्यातूनच तुतारीत शरद पवार गटामध्ये प्रवेश करून हाती तुतारी घेण्याचा माणूस धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला आणि त्यांनी प्रवेश करून स्वतःची उमेदवारी घोषित केली. आता ते थेट निंबाळकरांशी लढतायत, पण सातपुतेशी थेट त्यांना लढता येत नव्हतं. मग सातपुत्यांना दम कसा द्यायचा, त्यांना इशारा कसा द्यायचा, त्यांना टार्गेट कसं करायचं, ते अडचणीचं असताना सुद्धा म्हणजे ते संधी शोधत असताना सुद्धा तुम्ही सोलापूरमध्ये असलात तरी हे बीडचं पार्सल आम्ही बीडला पाठवू, एका रात्रीत तुम्हाला निवडून आणू शकतो तर एका रात्रीत बीडला परत पाठवू शकतो असा इशारा त्यांनी दिला. आपलं जिल्ह्यातलं नेटवर्क असेल, संघटनात्मक पातळीवरचं सहकारातलं जाळं असेल, हे 2-3 त्यांना त्यांचा समन्वय वाटतो आणि त्यांचा इशारा हा हलक्यात न घेण्याचं कारण नाहीये. ते करू शकतात. ते जर सोलापूरमध्ये मुक्कामी थांबले तर त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो एका रात्रीमध्ये ते वळवू शकतात. सर, शेवटचा प्रश्न. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावू लागलाय, तर हा मुद्दा सोलापूर लोकसभा निवडणुकीचा मुद्दा बनू शकतो का? खरं सांगू का, ही निवडणूक मुद्द्यांची नाहीच आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातली निवडणूक भाजपनं मुद्द्याची ठेवलेली नाही, ही भाजपची चूक आहे. उलट प्रणिती शिंदेनं मुद्द्याचं बोला असं म्हणून धार्मिक ध्रुवीकरणातून निवडणूक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. एकदा का ही निवडणूक हिंदू मुस्लिम झाली तर प्रणिती शिंदेना 100% खात्री होती की हे आपलं अवघड करून टाकतील आणि भाजपनं हे धार्मिक ध्रुवीकरण कसं राहील याच्यावरच जास्त पहिल्या दिवसापासून जोर दिला. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की रामनवमीच्या दिवशी योगायोगाने रामाच्या पूजेच्या वेळेला राम सातपुते आणि प्रणिती शिंदे आमने सामने आले. खरं तर 2 उमेदवार एकमेकाच्या समोर आल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी काय करायला हवं हे सुजाण नागरिक म्हणून अथवा एक राजकीय विश्लेषक म्हणून मला असं वाटतं की त्यांनी एकमेकाला हस्तांदोलन करायला हवं, त्यांनी एकमेकाची आस्तेवाईकपणे चौकशी करायला हवी, त्यांनी एकमेकाला पाणी चहा पान असं विचारायला हवं, करायला हवं, मनसोक्त गप्पा मारायला हवा. तोच संदेश चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यामध्येही जाण्याला कसल्याही स्वरूपाची अडचण नव्हती. परंतु ते अर्धा मिनिट सुद्धा घडलं नाही. त्यानंतर राम सातपुतेंनी घोषणा द्यायला सुरू केली, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. आणि त्याचा संदर्भ असा होता की सुशीलकुमार शिंदेनी हिंदू दहशतवाद हा शब्द संसदेमध्ये आणला आणि जोरजोरात घोषणा देऊन एक वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी त्याला उचलून घेतलं आणि ते जोरजोरात 5 मिनिटे घोषणाच देत होते आणि प्रणिती शिंदे बाजूला थांबल्या होत्या आणि त्यानंतर प्रणिती शिंदेनी प्रभू रामचंद्र की जय अशा पद्धतीच्या तिनं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. म्हणजे
काय मेसेज जायचा होता, कोण उथळ आहे, कोण उत्साही आहे आणि कोण. प्रणिती शिंदेने फार चांगल्या पद्धतीने ते प्रकरण हँडल केलं. त्यांनी स्वतःची प्रतिमा सावरली. भाजपच्या कार्यकर्त्यांना उत्साहाच्या भरामध्ये चुका नडल्या. खरं तर तोच दोन उमेदवारांमधला फरक घोषित करत असताना टर्निंग पॉईंट ठरला. ज्या वेळेला राम सातपुतेची उमेदवारी घोषित झाली त्याच वेळेला प्रणिती शिंदेने त्यांना एक पत्र लिहिलं की तुमचं सोलापूरमध्ये स्वागत आहे. आपण आता मुद्द्याभोवती राजकारण केलं पाहिजे, अशा पद्धतीने केलं पाहिजे. आणि राम सातपुतेने मग त्यांना पत्र लिहिलं आणि मग त्या दोघांमध्ये पत्रयुद्ध झालं. आणि मग दुसऱ्यांदा प्रणिती शिंदेने सांगितलं की मुद्द्याचं बोला, मुद्दा काय तो सांगा, तुम्ही ते बोलू नका, बाकीचं धार्मिक ध्रुवीकरणाचं बोलू नका, हिंदू मुस्लिम बोलू नका, सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करू नका. प्रणिती शिंदे मुद्द्यावर येऊ पाहतायत. आणि खरं तर काँग्रेसचं हे अपयश आहे की त्यांच्या आधिपत्याखाली 60 वर्ष असलेल्या शहरामध्ये ते दररोज पाणी देऊ शकत नाहीत. एवढं मोठं उजनी धरण त्यांच्या बाजूला असताना सुद्धा त्यांनी त्यावेळेला त्या पायाभूत सुविधा केलेल्या नाही. माझ्या शहरामध्ये 6 दिवसाला पाणी येतं, 5 दिवसाला पाणी येतं. ही अजिबात चांगली गोष्ट नाहीये. बेरोजगारीचा प्रश्न आहे, कारखानदारीचा प्रश्न आहे, टेक्सटाईल पार्कचा प्रश्न आहे, IT पार्कचा प्रश्न आहे, आमची विमानसेवा बंद आहे, रेल्वे विस्तारीकरणाचा प्रश्न आहे. एक बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आमच्याकडे मंजूर झालेला आहे आणि त्याला निधी दिला जात नाहीये, ते बंद पाडलं जात आहे. हा विकासाचा प्रश्न आहे. पुणेरी सोलापूरकर नावाची एक टूम सोलापूरमध्ये निघालेली आहे. जे लोक पुण्यात राहतात आणि मी सोलापूरचा आहे असं गर्वानं सांगतात. उदरनिर्वाहासाठी आम्हाला स्थलांतर करावं लागतं. म्हणजे महाराष्ट्रभरातले ऊसतोड कामगार जिल्ह्यामध्ये ऊसतोडीसाठी येतात आणि आमच्या शहरात आणि जिल्ह्यातली सगळी शिकलेली पोरं उदरनिर्वाहासाठी पुण्या मुंबईला जातात, बाहेर जातात. ही खेदाची गोष्ट आहे. तर पाणी तर सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं तो मुद्दा सांगताय, अरे किती गंभीर आहे की आपल्याला 6-6 दिवस पाणी येत नाही आणि महाराष्ट्रातलं 129 TMC पाणी असलेलं धरण तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि आपण शहराला रोज रोजच जाऊ दे, एक दिवसाआड सुद्धा आपण पाणी पुरवठा करू शकत नाही. ही खेदाची गोष्ट आहे की नाही. परंतु मुद्द्याचं एकालाही पडलेलं नाही. सगळी निवडणूक ही धार्मिक ध्रुवीकरणावर कशी न्यायची याचे खेळ चालू आहे. म्हणजे मला वाईट वाटतं की पंतप्रधानांचं भाषण सुद्धा तशाच पद्धतीचं आणि तशाच आशयाचं होतं. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांचंही भाषण त्याच पद्धतीनं होतं. राजा नावाचे तेलंगणाचे आमदार सोलापूरमध्ये त्यांनी सभा घेतली, त्यांचंही भाषण त्याच पद्धतीचं होतं. अशा राष्ट्रीय नेत्यांची भाषणं चालू असताना भाजपचे स्थानिक नेते सुद्धा तीच भाषा वापरून मुद्द्यांपासून निवडणूक भरकटण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या पायाभूत सुविधांचे प्रश्न त्यामुळे निवडणुकीच्या प्रवाहातून केव्हाच बाजूला गेलेले आहेत. सामान्य माणूस सुद्धा ज्या वेळेला निवडणुकीची चर्चा असते त्यावेळेला तो धर्माच्या मुद्द्याला प्राथमिकता देताना दिसतो आहे. मी लोकांमध्ये गेलो आणि त्याला प्रश्न विचारले की काय म्हणते तुमची निवडणूक, काय चालू आहे, तुम्हाला काय वाटतं, त्यावेळेला त्यांच्या तोडून सुद्धा धर्माचाच मुद्दा आग्रहाने पुढे येताना दिसतो आहे. उपरा उमेदवार की स्थानिक उमेदवार हाच मुद्दा मोठ्या प्रमाणावर जे भावनिक मुद्दे आहेत तोच मुद्दा त्यांच्या तोंडातून बाहेर येताना दिसतो आहे. विकासाचे सगळे प्रश्न म्हणजे पाण्यापासून पाणी असेल, रोजगार असेल अथवा पायाभूत सुविधा असतील, लाईट असेल, साखर कारखानदारीच्या अडचणी असतील, टेक्सटाईल पार्कच्या अडचणी असतील, हे सगळे मुद्दे बाजूला प्रवाहाबाहेर गेलेले आहेत. त्यामुळे मुद्द्यांभोवती राजकारण अथवा मुद्द्यांची निवडणूक असं सोलापुरात काही राहिलेलं नाही. सर खूप खूप धन्यवाद. सोलापूर लोकसभा मधलं तर सध्याचं राजकीय चित्र एकदम तुम्ही सुट्ट सुट्ट करून सांगितलं. 6ही विधानसभा मतदारसंघातलं ही चित्र सुट्ट सुट्ट करून सांगितलं. अगदी काही दिवसांवर सोलापूरची निवडणूक येऊन ठेपली आहे. अगदी इंटरेस्टिंग काही गोष्टी तुम्ही सांगितल्या. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.